नमस्कार मंडळी, मी भाऊ चास्कर. एका शिक्षण विश्वातील अत्यंत ज्वलंत विषयावर बोलण्यासाठी मी आज खरं म्हणजे आपल्यामध्ये उपस्थित आहे. शिक्षक पात्रता परीक्षा, ज्या परीक्षेमुळे शिक्षक प्रचंड अस्वस्थ आहे, असुरक्षित आहे आणि ती परीक्षा उद्या होणार होती. महाराष्ट्रातले जवळजवळ 4,28,000 उमेदवार या परीक्षेला बसले होते. त्यापैकी 2.25 लाखापेक्षा अधिक संख्येनं शिक्षक ही परीक्षा देणार होते. शिक्षकांनी तयारी केली. तयारी कशी केली? परीक्षा देण्याचं वय नाही, शालेय कामकाज रोजचं अध्यापन करायला लागतं आहे. सुट्टीमध्ये जनगणना होती. जनगणना संपली, शाळा सुरू झाली. SIRचे सगळं सुरू झालं. SIRच्या मुद्द्यावर 1 महिना, 2 महिना, 3 महिने, 4 महिन्यांपर्यंत शिक्षकांची सेवा महसूलनं अधिग्रहित केली. हा सगळा वैताग होता. ऑनलाईन लिंक येतात, ऑफलाईन कामं असतात, वेगवेगळे अहवाल अपलोड करायला लागतात. प्रापंचिक जबाबदारी आहेत. 20 वर्ष, 25 वर्ष, 30 वर्ष नोकरी झालेली शिक्षकांची. आणि इतके वर्ष नोकरी झाल्याच्या नंतर आता TET द्यायची आहे. म्हणजे मी जसं मगाशी म्हटलं की सर्वोच्च न्यायालयानं मागच्या वर्षी सप्टेंबर महिन्यामध्ये TETची सक्ती केली. जी सक्ती खरं म्हणजे पूर्वलक्षी प्रभावानं करता येत नाही, म्हणून ही परीक्षाच नसायला पाहिजे असं शिक्षकांचं म्हणणं आहे. व्यावसायिक गुणवत्ता तपासा तुम्ही. व्यावसायिक कौशल्य, क्षमता हे तपासायला पाहिजे. परंतु तुम्ही ती कोणत्या प्रकारे तपासता? आता TETचंच उदाहरण घ्या. इथंच बोलतोय आपण की TET शिक्षक होण्यासाठीची पात्रता निश्चित करणारी परीक्षा आहे. नोकरीतल्या शिक्षकांसाठी स्वतंत्र TET असायला पाहिजे. म्हणजे खरं म्हणजे TETच असावी का? तर माझं म्हणणे नसावी. परंतु आता सर्वोच्च न्यायालयानं सांगितलंय, निर्वाळा दिलाय, म्हटल्यानंतर त्याला आता विरोध करता येत नाही. मग त्या TETची पुनर्रचना करायला पाहिजे. पण आता तुम्ही बघा, हे सगळं शिकवायचं आहे, मुलंबाळं आहेत, प्रपंच आहे, महिलांना आजही आपल्या समाजामध्ये बघतो आपण, शिक्षिकांना घरी रांधावाढा, उष्टी काढा, एकत्र कुटुंब असेल तर सासू सासरे, आई वडील अशी मुलं, पालन पोषण संगोपन आहे मुलांचं, त्यांचं शिक्षण आहे. आणि या मुलांच्या शिक्षणासाठी कर्ज घेतलेली आहे, घरं बांधायला कर्ज घेतलेली आहे, गाडी म्हणजे 2 व्हीलर 4 व्हीलर घ्यायला कर्ज घेतलेली आहे. आणि हे सगळे महिन्याचे हप्ते भरायचे आहेत. आजारपण आहे. अशा वातावरणामध्ये अभ्यास करायचा आहे. अभ्यास करायचा म्हणजे ती परीक्षा कशी आहे? ती जणू काय MPSCपेक्षाही कठीण परीक्षा आहे. नापास झाले पाहिजे, जास्तीत जास्त शिक्षक पास नाही झाले पाहिजे. मग मग नोकरीतले शिक्षक आहे, मग त्यांनी पैसे द्यावेत, मग पेपर फोडावेत. मग पेपर फोडणारं एक रॅकेट आहे. हे काही याच परीक्षेत झालं आहे असं नाही आहे. माझी महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री, शिक्षण मंत्र्यांना विनंती आहे की मागच्याही परीक्षेमध्ये, म्हणजे वेगवेगळ्या परीक्षा ज्या घेतल्या गेलेल्या आहेत, त्याची चर्चा खूप आहे. माझ्याकडे काही माहिती जी येते आहे, एका तालुक्यातले 20-20, 25-25, 30-30 केंद्रप्रमुख झालेले आहेत विभागीय परीक्षा झाल्यानंतर. तर ते जरा तपासायला पाहिजे. कुठे नाशिक, नगर, वेगवेगळ्या महाराष्ट्राचा भूगोल काय आहे, त्याचा शैक्षणिक इतिहास पण तपासायला पाहिजे. तर यापुढच्या काळामध्ये दखल घ्यायची असेल तर इतिहासाकडे दुर्लक्ष करता येत नाही. महाराष्ट्र परीक्षा परिषदेनं जे वेगवेगळ्या गोष्टी केलेल्या आहेत, काही अधिकारी तुरुंगात आहेत, तुरुंगातून बाहेर आलेले आहेत. शिक्षणाचं क्षेत्र अत्यंत संवेदनशील क्षेत्र आहे. महाराष्ट्रामध्ये शालेय शिक्षणामध्ये विचार केला तर सुमारे 2 कोटी मुलं शिकत असतात. त्यांचं आयुष्य, भविष्य टांगणीला लागलेलं असतं. नीटचं आपण बघितलं काय झालं. हे वाईट आहे ना, की मुलांना जर एकदा या व्यवस्थेवरचा विश्वास, कारण मुलं बातम्या बघतात, मोबाईलवर बघतात, मुलांपर्यंत ह्या सगळ्या गोष्टी पोचतात. म्हणून शिक्षणाकडे अत्यंत शांतपणे, संवेदनशीलपणे बघायला पाहिजे. आणि शिक्षणातली कृती जी आहे, कोणतीही धोरण जे आहे, ते विचार करून समजून उमजून राबवण्याची आवश्यकता आहे. मी हे सगळं सांगत आहे कारण TETच्या मुद्द्यावर
शिक्षकांमध्ये खूप अस्वस्थता आहे. कारण 50च्या पुढे गेले की शारीरिक कुरबुरी सुरू होतात आणि रात्र रात्र जागून शिक्षकांनी अभ्यास केला होता. पेपर फुटला, एकदाचं ओझं उतरवून टाकू, आता परीक्षेला जाऊ. शिक्षक वाटेत होते, वाटेत. समजा नाशिकला परीक्षा द्यायची आहे तर ऐन वेळेस वाहन खराब होतं किंवा पोचता येत नाही वेळेवर. मग नको, आजच शिक्षक निघाले होते आणि दुपारी बातमी आली, पेपर फुटला. नीटच्या पेपर फुटल्याची किंमत 17 जणांचे जीव गेलेले आहेत, जास्तही गेले असतील. हे बातम्यांमध्ये आले. ज्या बातम्यांमध्ये आले त्या बातम्यांची शाई सुकायच्या आत नीटचे पेपर फुटल्याची बातमी आली. पेपर फुटीच्या बातम्यांचं शतक गाठलं जाणार आहे. त्यामुळे हे सगळं दुर्दैवी आहे, त्याहून अधिक संतापजनक आहे. आणि मग हे असे पेपर जर फुटत असतील तर अशी परीक्षा हवी कशाला? मला आपल्यासमोर मुख्यमंत्री, शालेय शिक्षण मंत्री यांच्यासमोर या निमित्ताने एक गोष्ट ठेवायची आहे. ती म्हणजे ही स्मरणावर आधारित परीक्षा जी आहे ती परीक्षा शिक्षक म्हणून काम करण्यासाठी पात्रता तपासणारी परीक्षा असू शकत नाही. शिक्षक म्हणून काम करणाऱ्या लोकांची, नोकरीत येणाऱ्यांसाठी तुम्हाला परीक्षा घ्यायची आहे, काय घ्यायची त्याच्याविषयी आणखीन माझं स्वतंत्र मत आहे. तरीसुद्धा इथे मात्र नोकरीत असलेल्या शिक्षकांची पात्रता काय बघायची? नोकरीत असलेले शिक्षक कसं काम करतात ते, त्यांच्या मुलं वर्गात शिकत आहेत का, सगळ्या मुलांना शिकवण्याची क्षमता त्या शिक्षकांच्यामध्ये आहे का, त्यांनी तशा प्रकारची क्षमता कमावलेली आहे का, त्याचे काही सादरीकरणं, प्रेझेंटेशन्स घेता येतील. शिक्षक प्रशिक्षण कार्यक्रमाचं त्याच्यातलं काही गट चर्चा, असाइनमेंट देऊन त्याचं मूल्यमापन करता येईल. हे व्यावसायिक कौशल्य टीचर प्रोफेशनल तुम्ही तपासू शकता, तपासायला पाहिजेत. परंतु शिक्षक प्रशिक्षण कार्यक्रमाची पुनर्रचना करायला पाहिजे. त्यामुळे माझी शिक्षण विभागाच्या सर्व कर्त्या धर्त्या आणि पॉलिसी मेकर्स जे आहेत त्यांना विनंती आहे की आपण या परीक्षेची पुनर्रचना करायला पाहिजे. शालेय शिक्षण मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली एक अभ्यासगट नेमायला पाहिजे. त्याच्यामध्ये शिक्षण तज्ज्ञ, अभ्यासक, वेगवेगळ्या क्षेत्रातले म्हणजे शिक्षणाच्या क्षेत्रातले जे काही जाणकार लोक आहे, शिक्षक प्रशिक्षणामध्ये काम करणारे, या सगळ्या अभ्यास गटांनी जगाच्या पाठीवर शिक्षक प्रशिक्षण कार्यक्रमाचा धांडोळा घ्यावा आणि व्यावसायिक कौशल्य तपासली पाहिजेत. कारण सर्वोच्च न्यायालयानं हे कुठं सांगितलेलं आहे की बाबा कशी परीक्षा असली पाहिजे? सर्वोच्च न्यायालयानं परीक्षा असायला पाहिजे एवढंच सांगितलेलं आहे. तर ती महाराष्ट्रानं ठरवायला पाहिजे. कारण महाराष्ट्र हे प्रयोगशील राज्य राहिलेलं आहे शिक्षणाच्या बाबतीत, प्रयोगशाळा राहिलेली देशाच्या शिक्षणाची. त्यामुळे मला असं वाटतं की हे अशा प्रकारे जेव्हा पेपर फुटतो आणि तेव्हा काही मेसेज काय जातो, तर मॉरल डाऊन होतं, नीतिधैर्याचं, मनोधैर्याचं खच्चीकरण होतं. या शिक्षकांना वर्गात विद्यार्थ्यांना शिकवायचं आहे आणि ही जर टांगती तलवार असेल TETची, नोकरी जाईल का, नोकरी राहील का, मग ते EMI काय करायचं, ते कर्ज घेतलं त्याचं काय करायचं, मुलीबाळींचे लग्न आहे, आजारपण आहेत, आणि अशा वातावरणामध्ये शिक्षक शिकू कसे शकतील? शिकू शकतील? कारण शिकवण्याची प्रक्रिया मानस प्रक्रिया आहे. असा एखादा ट्रिगर जर बसला असेल डोक्यामध्ये आणि असंख्य भुंगे मनाला विवंचना कुरतडत असतील तर शिक्षक कसं काम करू शकतील शिकवण्याचं? म्हणजे कारण शिक्षक जर म्हणून शिक्षकांचं मस्त नसेल, आनंदी नसेल, आनंदी वृत्तीचा निर्देशांक घसरलेला असेल तर शिक्षक कसं काम करू शकतील? हा साधा प्रश्न आहे. आणि शिक्षणाचं क्षेत्र हे संवेदनशील क्षेत्र आहे. जसं मुलांना आम्ही सांगतो की मुलं आधुनिक म्हणजे मानसशास्त्रातले जे काही सिद्धांत आहे, हॉवर्ड गार्डनर आणि त्यांनी मांडलेली जी काही थिअरी आहे की मेंदू हा करता करविता आहे शिक्षणाच्या प्रक्रियेतला अवयव, आणि जर हा मेंदू जो आहे तिथं भावनिक सुरक्षितता नावाची गोष्ट आहे. कोणताही दबाव असेल, दडपण असेल, असुरक्षितता असेल, विवंचनांचा भुंगा मनाला कुरतडत असेल तर शिकत नाही मुलं. हे शिक्षकांना लागू आहे. हे म्हणजे शिक्षणातलं जे काही मानसशास्त्र आहे ते मुलांचं वेगळं आणि शिक्षकांचं वेगळं, असं थोडी आहे. त्यामुळे
आपण याचा अत्यंत संवेदनशीलपणे शांतपणे विचार करायला पाहिजे. शिक्षणाचं क्षेत्र हे गुंतवणूक आणि परतावा अशा भाषेत कॉर्पोरेटच्या बघता येत नाही. इथे मुलांच्या आयुष्याला भविष्याला आकार देणारे शिक्षक जे आहे ते जर स्वस्थ नसतील, ते जर असुरक्षित असतील, तर ते आपल्याला अपेक्षित असलेलं गुणवत्तापूर्ण शिक्षणाचं काम करू शकणार नाहीत. इतकी साधी गोष्ट आपण सगळ्यांनी लक्षात घ्यायला पाहिजे. ती घेतली जात नाही आहे, त्याकडे दुर्लक्ष केलं जात आहे. ही अत्यंत गंभीर आणि काळजीची गोष्ट आहे. कारण असे जर सतत पेपर फुटत राहिले तर मुलांचाही शिक्षण नावाच्या व्यवस्थेवरचा विश्वास उडून जाईल ना. ही काळजीची बाब ही आहे, गंभीर बाब ही आहे. आणि म्हणून गैरमार्गानं या अशा पद्धतीनं जर पेपर फोडले जात असतील, त्याच्या बातम्या मुलांच्या मनावर येऊन आदळत असतील, तर अभ्यास करणं, कष्ट घेणं म्हणजे एक नकारात्मक भावना मुलांच्याही मनात वाढीस लागेल आणि नैराश्य वाढत जाईल. मानसशास्त्रीय दृष्ट्या मानसिक आरोग्याचा विचार केला तर आजच अत्यंत काळजी वाटावी अशी परिस्थिती आहे. मोबाईल, वेगवेगळ्या गोष्टी, अभ्यासाचा ताण, जे कळलेलं नाही त्याची परीक्षा द्यावं लागणं, मुलांच्या मनावर याचा विपरीत परिणाम होईल, शिक्षकांच्याही मनावर याचा विपरीत परिणाम होईल आणि अस्थिरता, असुरक्षितता, अस्वस्थता त्याच्यातून हे सगळं वाढत जाईल. कारण आजच शिक्षक केविलवाणे झालेले आहेत. रात्र अभ्यास करून दुसऱ्या दिवशी शाळेत जाऊन शिकवत होते किंवा जनगणना SIRची ड्युटी करत होते आणि पैसेवाल्यांची मस्ती इथे चाललेली आहे असा एक मेसेज जर गेला तर मला असं वाटतं की ती गंभीर काळजीची गोष्ट असेल. कारण आत्ता तुम्हाला मी सांगतो, मी शिक्षक आहे, 30 वर्ष शिकवतोय आणि मला TET द्यायची आहे. TET का? तर नोकरीतली सुरक्षितता आहे ना, तिथे पदोन्नती तिथे आहे. त्याच्यामुळे माझी माननीय शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे सर, सर्व अधिकारी आणि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना हात जोडून, सरकारला आपण मायबाप म्हणतो ना, हात जोडून विनंती आहे, या परीक्षेची पुनर्रचना करायला पाहिजे. ती क्रेडिट बेस करायला पाहिजे. त्याचं स्वरूप ठरवण्यासाठी एक अभ्यासगट नेमायला पाहिजे. तोपर्यंत पुढची TET घेऊ नये आणि तोपर्यंत हे जे पदोन्नत्या चाललेल्या आहेत ना, पदोन्नत्या त्या पण थांबवायला पाहिजे. धन्यवाद. हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, कमेंट करा, लाईक करा. मला असं वाटतं की शिक्षणासारख्या क्षेत्राकडे दुर्लक्ष करणं आपल्याला परवडणारं नाही आहे. कारण फिनलंडच्या देशामध्ये जे शिक्षणाचं क्षेत्र आहे त्याला, त्या डिपार्टमेंटला जे नाव आहे, विभागाला नाव आहे, ते काय आहे ते समजून घेण्याचा एक टास्क मी आपल्याला देतो.